टप्पा आहे। शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा आज प्रकाश पर्व आहे। 1621 मध्ये अमृतसर इथे जन्मलेले 6वे शीख गुरु हरगोबिंद साहिबजी यांचे सर्वात धाकटे पुत्र होते। एक तत्वनिष्ठ आणि निर्भय योद्धा म्हणून ओळखले जाणारे ते एक विद्वान, आध्यात्मिक अभ्यासक आणि कवी होते। प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले। आपल्या संस्कृतीमधील महान आध्यात्मिक गुरूंना आपण अभिवादन करत आहोत। त्यांचे जीवन म्हणजे निर्भय वृत्ती आणि बलिदानाचे अतिशय तेजस्वी उदाहरण आहे। सत्य, प्रतिष्ठा आणि श्रद्धा यांच्या संरक्षणासाठी अतिशय विपरीत परिस्थितीत देखील ते अढळ राहिले, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले। त्यांची शिकवण आपल्या सर्वांना एक न्याय्य, करुणामय आणि सौहार्द असलेल्या समाजाच्या निर्मितीसाठी प्रेरणा देवो, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। गुरु तेग बहादूर यांनी भारतीय संस्कृती आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी मोठं बलिदान दिलं। त्यांनी आपल्या धर्माचा त्याग करण्यापेक्षा प्राणत्याग करणं योग्य मानलं, असं अमित शहा यांनी समाज माध्यमावर सांगितले। अन्यायी आणि अत्याचारी राज्यकर्त्यांच्या विरोधात ठाम उभं राहून गुरु तेग बहादूर यांनी आपल्या निर्भीड वृत्तीचं दर्शन घडवलं, असं शहा यांनी म्हटलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात